हॅलो विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्याद्वारे विद्युत सहाय्यकाच्या पदाची जाहिरात सध्या निघालेली आहे. तर विद्युत सहाय्यक पदाबद्दल आपण सविस्तर ही जी जाहिरात आहे, ती फॉर्म कधी निघणार, कधी भरणार, त्याची डेट कधी असेल, त्याची क्वालिफिकेशन काय असेल, तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती या जाहिरातीतून घेणार आहोत. तर बघा, हे जे विद्युत सहाय्यक जे पद आहे ते सदर 3 वर्षाकरता कंत्राटी म्हणून तुम्हाला नियुक्त केल्या जातील. 3 वर्षानंतरच ते रेग्युलर केल्या जातील ॲज पर द महावितरण कंपनी. सदर ही संपूर्ण स्वायत्त महाराष्ट्र शासनाची कंपनी आहे. तर यामध्ये आपण आता खाली बघूया रिक्त पदाचा गोषवारा. जसं की यामध्ये पदसंख्या दिलेल्या आहेत 5347. हे टोटल पद त्यांना भरवायचे आहेत. तर त्याच्या समोर जे दिलेले आहेत अजा अ, अजा हे जे कॅटेगरी वाईज जे दिलेले आहेत पद, त्यांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे. सर्वसाधारण 222, टोटल जे दिलेले आहेत 5347 जागा त्यांना भरायच्या आहेत. तर आपल्या कॅटेगरी वाईज हे आपल्याला फॉर्म भरायचे आहेत. फॉर्म भरत असताना आपल्याकडे क्वालिफिकेशन, आता शेवटचा जो पॉईंट आहे, या 2 नंबरच्या पॉईंटवर त्यांनी सांगितलेलं आहे की शैक्षणिक अर्हता विद्युत सहाय्यकासाठी 10वी किंवा 12वी पास झालेला व्यक्ती किंवा त्याच्या संबंधित परीक्षा उत्तीर्ण असलेला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे ITI पास झालेला पाहिजे. तो इलेक्ट्रिकल किंवा वायरमन या 2 ट्रेडमधील कुठलाही एक व्यक्ती तो फॉर्म भरू शकतो. अदरवाईज किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेल्या 2 वर्षाची पदविका, म्हणजे SCVT जे दिलेलं आहे, SCVT म्हणजे तोच ITI पद्धतीने त्यालाही सुद्धा या पदभरतीमध्ये फॉर्म भरता येईल. वयोमर्यादा पॉईंट 3 मध्ये दिलेली आहे. त्याचं वय 18 वर्ष ते 27 वर्ष असणं गरजेचं आहे. ज्याचं वय 27 वर्षाच्या पलीकडे ओलांडून गेलेलं आहे, तर त्यांना 5 वर्षापर्यंत शिथिल करण्यात येते. जसे आर्थिक मागासवर्गीय जे लोक आहेत, मागासवर्गीय लोक आहेत, त्यांना 5 वर्ष शिथिल आहेत. म्हणजे 27 प्लस 5 32. तर 32 वयापर्यंत त्यांना विद्युत सहाय्यकाचा फॉर्म भरता येईल. परंतु त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर वैद्य असलं पाहिजे. त्यानंतर दिव्यांगांसाठी 45 वर्ष. त्यानंतर महावितरण कर्मचाऱ्यांसाठी वयाची अट लागू नाही आहेत. खेळाडूंसाठी 5 वर्षापर्यंतची अट शिथिल करण्यात आलेली आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे मानधन. आता या 3 वर्षामध्ये जे कंत्राटी पद्धतीनं पोस्टिंग होईल, तर त्यावर प्रथम वर्षाला जे मानधन भेटेल ते 15,000 रुपये, द्वितीय वर्षाला 16,000 रुपये, तर तृतीय वर्षाला 17,000 रुपये मानधन म्हणून तुम्हाला देण्यात येईल. त्यानंतर जेव्हा तुम्ही 3 वर्षानंतर जेव्हा परमनंट व्हाल, तेव्हा 28,800 हे बेसिक असून त्याच्यासोबत घरभाडे भत्ता, ट्रॅव्हलिंग अलाउन्स, DA, TA, अतिरिक्त आणखी भत्ते लागू होतील. महत्त्वाच्या तारखा ज्या आहेत त्या ऑनलाईन परीक्षेच्या फेब्रुवारी महिन्यात ऑनलाईन परीक्षा, फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात ऑनलाईन परीक्षा होईल. जानेवारी महिन्यात, म्हणजे आता URL आलेली नाही आहे, लिंक आलेली नाही आहे फॉर्म भरायची. ज्या पद्धतीनं लिंक आली त्या पद्धतीनं आपल्या चॅनलवर फॉर्म कसा भरायचा व फॉर्म भरताना कुठल्या कुठल्या अडचणी येतील, तर त्याबद्दल आम्ही त्यामध्ये डिस्कस करू. त्यानंतर आहे आरक्षणासंबंधित सर्वसाधारण तरतुदी. जसं अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा EWS आहे, OBC आहे, किंवा इतर मागासवर्ग आहेत किंवा OBC आहेत, या सर्वांसाठी त्यांच्या प्रवर्गातील कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर व डोमिसाईल या सर्व गोष्टी असणे त्याच्याजवळ फॉर्म भरताना आवश्यक लागणार आहेत. हे
त्याच्या संदर्भातच या ठिकाणी बोललेलं आहे. त्यानंतर इथं लिहून आहे की समांतर आरक्षणाच्या तरतुदी जसे की महिला, खेळाडू, माजी सैनिक, शिकाऊ उमेदवार, प्रकल्पग्रस्त यांना काही काही पर्सेंटेजमध्ये आरक्षण दिलेलं आहे किंवा स्पेशल कोटा ठेवलेला आहे भरतीमध्ये, की जसं भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल यांच्याकरता 2%, 5% अशा पद्धतीने दिलेल्या आहेत. या संपूर्ण जाहिरातीमध्ये दिलेलं आहे. महिला समांतर आरक्षण, जर लेडीज असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लेडीज म्हणूनच तिथे क्लिक करावं लागेल. आणि ऑप्शन सुद्धा दिल्या जाते परीक्षे म्हणजे फॉर्म भरत असताना तुम्ही लेडीज म्हणून आरक्षण घ्यावायचे आहे किंवा नाही या दोन गोष्टी दिलेल्या असतात. त्यानंतर प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षण 5%, त्यानंतर भूकंपग्रस्ताला 2% समांतर आरक्षण दिलेलं आहे. आता महत्वाचं आहे इथे 6.13 मध्ये शिकाऊ उमेदवारी करता समांतर आरक्षण. आता ज्या विद्यार्थ्यांची अप्रेंटिसशिप झालेली आहेत MSR महावितरणमध्ये किंवा महानिर्मितीमध्ये किंवा महापारेषणमध्ये, तर त्याला एक जास्तीचा 10% वेटेज दिलेला आहे या ठिकाणी. जर त्याचा मार्क जर किंवा सारखे असतील, दोन विद्यार्थ्यामध्ये एक मेरिटमध्ये आहे आणि त्याच्याच बरोबरीचा हा सुद्धा मेरिटमध्ये असेल, तर याला सर्वात जास्त वेटेज धरून 10% जास्त वेटेज देऊन त्याला त्याचं सिलेक्शन करून घेता येईल. फक्त त्याची अप्रेंटिसशिप जी आहे ते महावितरण, महानिर्मिती व महापारेषण कंपनीमध्ये झालेली पाहिजे. त्यानंतर उच्चधारक खेळाडूचे समांतर खेळाडूंसाठी 5% आरक्षण दिलेलं आहे. दिव्यांगासाठी सुद्धा आरक्षण दिलेलं आहे. माजी सैनिकांसाठी सुद्धा 15% आरक्षण राहील. फॉर्म भरत असताना फक्त त्यांचे जे क्वालिफिकेशन आहे किंवा सर्टिफिकेट आहे तर ते व्यवस्थित असणे आवश्यक आहे. निवड पद्धती कशा पद्धतीची राहील तर संपूर्ण 150 मार्काचा पेपर होणार आहे. जसं ज्यामध्ये तांत्रिक विषयात म्हणजे तुमचं इलेक्ट्रिशियन असेल किंवा वायरमॅन असेल तर इलेक्ट्रिशियनच्या रिलेटेड टेक्निकलचे 50 प्रश्न, त्याच्यावर 110 गुण दिलेले असतील. त्यानंतर आहे जनरल ॲप्टिट्यूड. जनरल ॲप्टिट्यूडमध्ये टोटल 40, 50, 60, 70, 80 टोटल 80 मार्काचा तुम्हाला जनरल ॲप्टिट्यूड द्यावं लागेल. जनरल ॲप्टिट्यूडमध्ये रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, त्याला अंकगणित म्हणतोय आपण, मराठी लँग्वेज 20 मार्क. तर मराठीचे 20 मार्क जे आहे आपल्या चॅनलतर्फे आपल्याला संपूर्ण कव्हर केल्या जाईल. तसेच रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड हेही सुद्धा आपल्या चॅनलमार्फत आपल्यापर्यंत 100% पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येईल, जेणेकरून आपला सराव सुद्धा होईल. त्यानंतर आहे जेव्हा तुम्ही पेपर द्याल तर त्यावेळेस चुकीच्या उत्तराला सुद्धा पेनॉल्टी दिलेली आहे. म्हणजे एकास 4 म्हणजे 4 प्रश्न जेव्हा चुकतील तेव्हा 1 मार्क तुमचा सरळ निगेटिव्ह धरण्यात येईल. तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला जे उत्तर बरोबर आहे त्यालाच तुम्हाला क्लिक करावं लागेल, अन्यथा तुमचे मार्क काय जातील निगेटिव्हमध्ये जातील. आणि 7.5 मध्ये म्हटलेलं आहे की जे व्यक्ती कामाला आहे आणि बाह्य स्रोत म्हणजे एक्सटर्नल काम करत आहेत त्या फील्डमध्ये, तर त्यांना अनुभवाच्या आधारे प्रतिवर्ष 5 वर्षाकरता 2-2 गुण दिल्या जातील. जे कामाला आहे त्यांच्यासाठी आहे ते 7.5 चा. आणि 7.4 जे हा पॉईंट आहे हा पॉईंट सगळ्यांसाठीच लागू आहे. आणि निवड सूची तयार करताना विद्यार्थ्याचे समान गुण जर असतील तर ज्याचं वय जास्त आहे त्याला पहिला प्रेफरन्स देण्यात येईल, किंवा ज्याची अप्रेंटिसशिप झालेली आहे तर त्या व्यक्तीला सर्वात प्रथम पहिले स्थान देण्यात येईल. पहिला निवड त्याची होईल. किंवा जन्मतारीख जर सारखी असल्यास तर HSC मधील किंवा SSC मधील जे सरासरी मार्क आहे किंवा पर्सेंटेज आहे तर त्या पर्सेंटेजच्या आधारावर ज्याला जास्त असेल त्याचं सिलेक्शन होईल. आता अर्ज करण्याची पद्धत कशी आहे
तर आपण तर आपल्या चॅनलवर कशा पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे तो व्हिडिओ टाकणारच आहोत. तर अर्ज भरत असताना महाडिस्कॉम या वेबसाईटला तुम्हाला संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला व्हिजिट द्यायची आहे आणि तिथे शक्यतोवर महाडिस्कॉमची जे एक्झाम आहे ते IBPS मार्फतच कंडक्ट केल्या जाते. आतापर्यंतच्या ज्या परीक्षा आहेत त्या संपूर्ण IBPS मार्फतच घेण्यात आल्या होत्या. विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेतस्थळावर जानेवारी 2024 मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे अजूनपर्यंत लिंक आलेली नाही आहे. ज्या पद्धतीने लिंक आली त्यानंतर लगेच आपल्या चॅनलवर फॉर्म कशा पद्धतीने आणि कुठले कागदपत्र लागतात फॉर्म भरत असताना त्याची सविस्तर माहिती देण्यात येईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा शुल्क. परीक्षा शुल्क कमी आहेत, 250 प्लस GST. आणि मागासवर्गीय जे आहेत OBC, SC, ST, NT, EWS, तर त्या सर्व व्यक्तींना 125 प्लस GST परीक्षा शुल्क या परीक्षेसाठी लागणार आहे. बाकी इतर अटी ज्या आहेत, महाराष्ट्रातील आदिवासी म्हणजे डोमिसाईल असला पाहिजे त्याच्याकडे. कुठलाही जर मराठी जर 10वी मध्ये त्याचं मराठी एक सब्जेक्ट असला पाहिजे. यामध्ये 110.3 मध्ये दिलेलं आहे, 10.2 मध्ये सुद्धा दिलेलं आहे की SSC जेव्हा 10वी पास होते तर त्याचा किमान एक सब्जेक्ट तरी मराठी असला पाहिजे. निवड झालेल्या उमेदवारांना 3 वर्षाच्या कालावधीत संपूर्ण तंत्रज्ञ पदावर सामावून घेतले जाईल. पदावर रुजू झाल्यानंतर मूळ वेतनाव्यतिरिक्त महागाई भत्ता पहा. 3 वर्षानंतर तुम्हाला महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व इतर भत्ता तुम्हाला मिळतील. पण त्या अगोदर जे पहिल्या वर्षी 15, दुसऱ्या वर्षी जे काही अमाऊंट भेटणार आहे त्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड केल्या जाणार नाही, जसं महागाई भत्ता, भाडे भत्ता व इतर भत्ता. त्यानंतर 10.12 मध्ये सुद्धा महत्वाचं आहे, प्रतीक्षा यादी जे लागणार आहेत. आता जर 5,300 जी जागा आहेत, 5,500 पकडून चालू, त्या जागेपैकी ज्या विद्यार्थी सिलेक्शन नाही झालंय तर त्या विद्यार्थ्यांनी 1 वर्षासाठी हे व्हॅलिड असते वेटिंग लिस्ट. तर त्या वेटिंग लिस्टच्या मार्फत सुद्धा जे उरलेले विद्यार्थी आहे किंवा ज्यांचा कमी मार्क लागून त्यांचं सिलेक्शन नाही झालंय तर त्या विद्यार्थ्यांचे सुद्धा 1 वर्षापर्यंत त्यांना संधी भेटू शकते. डिपेंड करतात की किती जागा शिल्लक आहेत व किती जागा भरलेल्या आहेत त्यावर. त्यानंतर बाकी तर व्हॅलिडिटी वगैरे वगैरे जे काही आहे हे इथे लिहिलेलं आहे 10.21 मध्ये. निवड सूचीची वैधता व व्हॅलिडिटी प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 1 वर्षापर्यंत राहील. म्हणजे 1 वर्ष पर्यंत जर तुमचं नाव जर असेल त्यामध्ये आणि तुमचं सिलेक्शन 1 वर्षाच्या आत जर झालं तर तुमचं त्यामध्ये सिलेक्शन होईल. अदरवाईज जे विद्यार्थी ITI पास झाले असतील त्या विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना ही माहिती लगेच माहिती होईल.